एकनाथ शिंदे आता काही वेळातच हेलिकॉप्टरनं ठाण्यात पोहोचणार आहेत। दुपारी 2 वाजता शिंदे ठाण्यासाठी रवाना होणार आहेत। त्यामुळे दरेगावात सुद्धा आता हेलिपॅड सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय। प्रकृती अस्वस्थतामुळे एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी दरेगावात गेले होते आणि आता ते दरेगावातून ठाण्यासाठी रवाना होणार आहेत। दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरनं ठाण्यात दाखल होणार आहेत। दरेगावात सुद्धा आता तयारी पूर्ण करण्यात आली। हेलिपॅड सुद्धा सध्या सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय। आता शिंदे थोड्याच वेळात ठाण्यासाठी निघणार आहेत। दरेगावात आता हेलिकॉप्टर दाखल झाल्याचं पाहायला मिळते। हेलिपॅड सुद्धा आता सज्ज झाले। दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे ठाण्यासाठी रवाना होतील अशी माहिती मिळते। प्रकृती बरी नव्हती, ताप आणि कणकण असल्यामुळे एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी दरे इथं गेले होते। त्यामुळे खरं तर अनेक चर्चांना उधाण आलं होतं। मात्र आपली प्रकृती ठीक नसल्यामुळे आपण आपल्या मूळ गावी गेल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं आणि आता काही वेळातच एकनाथ शिंदे ठाण्यासाठी रवाना होणार आहेत। दुपारी 2 वाजता ते ठाण्यासाठी निघतील। सध्या ही हेलिकॉप्टरची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। दरेगावामध्ये हे हेलिकॉप्टर दाखल झाले, हेलिपॅड सुद्धा सज्ज झाले आणि काही वेळातच एकनाथ शिंदे आता दरेगावातून ठाण्यासाठी निघणार असल्याची माहिती मिळते। एकनाथ शिंदे आता हेलिकॉप्टरनं ठाण्यात दाखल होणार आहेत। दुपारी 2 वाजता शिंदे ठाण्यासाठी रवाना होतील अशी माहिती आहे। सध्या हेलिकॉप्टर दरेगावात दाखल झाल्याची आपण दृश्य पाहतोय। आपली प्रकृती ठीक नसल्यामुळे एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी गेले होते। महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि त्यांना घेऊन जाण्यासाठी आता दरेगावमध्ये हेलिकॉप्टर देखील दाखल झालेला आहे आणि काही वेळातच या ठिकाणाहून हेलिकॉप्टरने एकनाथ शिंदे हे ठाण्याकडे रवाना होणार आहेत। गेल्या 3 दिवसांपासून एकनाथ शिंदे हे आपल्या सातारा जिल्ह्यातल्या दरे या गावी मुक्कामी होते। काल सकाळपासून त्यांची तब्येत जी होती ती बिघडली होती, त्यामुळे डॉक्टरांच्याकडून त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते आणि आता त्यांची तब्येत जी आहे ती ठीक झालेली आहे। त्यामुळे आता मुंबईकडे ते ठाण्याकडे रवाना होणार आहेत। काही वेळातच ते हेलिकॉप्टरने ठाण्याला जे आहेत ते जाणार आहेत। राज्यात ज्या पद्धतीच्या हालचाली सुरू आहेत, राजकीय घडामोडी सुरू आहेत, ते पाहता एकनाथ शिंदे काही दिवसांपासून या घडामोडीपासून अलिप्त होते। मात्र आता ते पुन्हा मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि ठाण्यामध्ये ते पोहोचून आपल्या राजकीय भूमिका जे काही असतील त्या स्पष्ट करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। कॅमेरा पर्सन मिथुनसह सरफराज सनदी, झी 24 तास, दरे, सातारा। दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे आता ठाण्यासाठी रवाना होणार आहेत। सध्या हे हेलिकॉप्टर दरेगावात दाखल झाले।